तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे एक नवीन व्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहेत मच्छी पकडायला, गऱ्या घेऊन चालले आहेत घरी टाकायला। तर चला पुढे भेटूया तुम्हाला गाडीवरती। तर आता आम्ही चालत होत्या सुसाटत थोडंसं सुट्टी आहे म्हणून इकडे गऱ्या टाकायला चालत सगळेजण। आणि बघूया काय लागते का आम्हाला। हां ओके चालेल। हा आमचा किरीस घरी टाकायला लागलाय। शक्यता आहे कधीपासून जरा जास्त पाणी होतं ना भरतीचं, त्याच्यामुळे काय घरी टाकायला जागा नाही आणि मच्छी पण लागत नाही। आता थोडं पाणी कमी होईल लागलंच तर लगेच तुम्हाला दाखवेल फटाक। आणि आता थोडस झालं कमी। कोंबडीचा मसाला महाग झालाय घरीच वजन झालंय माझी काठी दिलंय की काय दिलंय वजन लागले तर हात दुखायला लागला माझा। कोलबटून बाजू झालेला आणि हे दोघे जण इकडे आहेत अजून। तुम्हाला काय वाटते, तुम्हाला काय लागणार आहे का नाही आज एखाद तरी मासा काय लागणार? सुक्यावर गेला तर तिकडे मध्ये जायला लागेल, तिकडे मध्ये पाण्यात जरा उतरून जातील ना तेव्हा काहीतरी भेटेल। कोय हा दिसला पण नाही मला तो कुठं गेला तर। जा तू घेऊन जा, जा टाक जा, मी येतो घेऊन जा जा तुम्ही। म्हणून आम्ही बघतो थोडा मध्ये जाऊन तिथे काय लागते का नाही बघतो, तुम्हाला दिसेल व्हिडिओ मध्ये। चला चला या मग तुम्ही मागे, तर मागेच आम्ही
आता मी पण जातो खाली पाण्यात बघू. इकडे टाकायचे ना, इकडे बस त्यामुळे केलं. साईडला पाय देऊ नका, नाहीतर तुम्ही बुडू शकता, तुमचा जीव धोक्यात असेल. हां, साईडला गेले तर डायरेक्ट दिसणार पण नाही, एवढ्यामध्ये जातील तुम्ही. आणि भरपूर खोल आहे, टेन्शन नाही. एकदा मच्छीला माहिती पडलं ना का इकडे खायला भेटते, काहीतरी टाका लावलाय. हां, मच्छी येते इकडे. मच्छीला माहिती नाही ना खाणं टाका लावलं, मग त्याला टाइम लागेल, थोडा वास घेतील ते. ही आमची जुनी टेक्निक. आमच्या दादा परदादांनी सांगितलेलं की खुटी टाकल्याने मासली अशी जवळ येते. बघू आता काय येते का नाही. तसं करत करत 3 ठिकाणी थुकलो, पण काय नाही झालं. इथून आलं तिथे थुकलो, तिथून आलं तिथे थुकलो, आता इथे आलं तर इथे पण थुंकी टाकले, पण काय नाही. असं वाटते का आता या दादा अफवा आहेत, अफवा आहे. पाणी किती एकदम शांत, वाटी लागली बघ, पाणी जायला सगळं परत शांत. इकडे वेडी मांडलेला आहे, विड्डी सांगतात ते काय तर. पाणी किती फास्ट चाललाय तर तेवढा भरती नाही यायचं, त्याच्यापेक्षा जास्त फास्ट चालला. घरी पकडून मधून झाली घरी, आता ठेवून देतो. बघा लाल पडले. काय रे, हा खाला खाऊ माझ्याकडे आहे तुमचा. कधीपासून आलो तेव्हापासून बघतो, काय लागत नाही. आता 1 तास झाला कधीपासून, काही नाही. आमचे रोशन भाऊ थकलेले आहेत, काठी वजन झाली त्यांना, म्हणून ठेवून दिला इकडे खाली. लागेल मच्छी, लागेल लागेल 1 तास झालाय, लागेल लागेल, जास्त नाही टाइम झालाय, लागेल. काय सांगू माझा आनंद तुम्हाला, काय सांगू. माझं कोणबटच खायला लावलंय, पण आता कधीपासून कंटाळलेलो तर मावरं नाही लागत. आता कोणबट संपायला लागलाय. जीवावर आला. काय सांगू तुम्हाला, माझी परिस्थिती जाम. कोणाचं पीठ आपण टाकू, ओव्हर ॲक्टिंग 50 रुपये कटायचं. ओव्हर ॲक्टिंग जास्त झाली. 50 रुपये कट. काय ते काढलेलं आहे काय बघा. यस यस
येस येस, पहिली बोली भेटलेली आहे मला. मी सांगितलेलं काढणार तर नीट काढे ना. आणि बोलू तुम्ही बघू शकता ना, पहिली बोली नीट केल्याने. दवला बरं त्याला चांगल्या मनात. आपलं कसं मन साफ आहे ना. तर काय दर जा त्या घे सर. शिजे आपले आपली झाली तिकडे आहे बघ. पहिली सफलता भेटलेली आहे. या साऱ्यांच्या मला आणि पुन्हा इकडे बघू शकता. हा पुन्हा एक. या 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 दोन काढली या या. आणि बघितलं तर तुम्ही दुसरी माझी 2 काढलेली आहे पटापट. रे नाही रे, असं नाही करत. बघू शकता चांगलं पाणी आहे इकडून वाहत येते वरून. आणि इकडे खाली असं इकडे किरीस नाही मिळत, सारंग आहे तो. पाण्यात बांधून ठेव. अरे आता फुस झाली आधीच खेचलेला आहे. हो इकडे लागते, इकडे येऊ शकता तुम्ही या कोपऱ्यावरती. काय तू बघतो? तुझं कोलंबा तिकडेच आहे ते. हा तिसरा व्हिडिओ चालू केल्या तिसरा. एवढा मोठा मासा आहे बघा तुम्ही. बघा तुम्ही बघू शकता. ह्याला आम्ही आमच्या भाषेत मध्ये खरबी सांगतो. तुम्ही काय सांगता तर आम्हाला कमेंट करा. हे बघा तुम्ही बघू शकता. त्याच्या पोटात काय आहे रे? बघ दिसतं का डायरेक्ट? काहीतरी आहे ना. काहीतरी आहे त्याच्या आतमधलं असेल, काहीतरी असेल ते दिसते त्याच्यामध्ये. खूप बरं वाटते आता. होय ती पिशवी घेऊन ये. तिकडे नको राहू, तिकडे जा, लांब जा. रोशन भाऊ तुम्ही काय सांगणार? तुमच्या भावाने 3 काढले मासले आणि तुम्ही एक पण नाही काढला अजून परत. आता लागा लागल्यात नक्की. मी पण काढेन. तुम्हाला मी स्वतः दाखवायला तुम्हाला. मला आज घरी खातो. एक माणूस ठेवायला गेला ना घरी पकडायला. वातावरण बघा मस्त झालं. आणि वा किरीस नावाचा किरीस आणि काढलेला आहे. बघू शकता तुम्ही. चौथा मासा भेटलेला आहे आम्हाला त्याच प्रकारचा. काय करणार, लागतच नाही. कुठे जाऊ मी सांगा ना. आता माझा दादा बोलतो. मध्ये टाकायला दादा वाटत नाही माझा, पण तो दादा आहे. दादा आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये पण बघितला असेल, पण दादा वाटत नाही पण आहे तो दादा. तो आहे त्याचा दादा. ही माझी 4-5वी बोली आहे. 4थी आहे, 5वी नाही. एक वाढवता तुम्ही, चिटिंग करतात. आय माय मिस्टेक. तर खरब्या लागलेल्या आहेत आम्हाला मस्तपैकी. आणि यांची संध्याकाळी फ्राय बनणार आहे. संध्याकाळी जाऊ आपण थोडीशी मच्छी फ्राय करू. हां आणि थोडंसं काहीतरी आणू खायला. हां आणि ओके चालेल. थंडाने बघा किरीशने लगेच. आणि दोघे इकडेच घरी टाकायला लागतात. थांबा आलो. माझ्या बायकोने मला 100 रुपये पाठवलेले. काहीतरी करू मस्त. आणि हा माझा भाऊ वाटत नाही. थोडीशी गाडी गोडी लावली बायकोला. कुठे पण फिरतो माझा भाऊ. तो तिकडे वरती लिली मोटर लिली सुक्केला लागलेला काय काढायला लागलेला आहे तो मासे. म्हणजे अलग प्रकारचे मासे आहेत, ते सुक्केला भेटतात आणि त्यांना पण घरी टाकतात. हे प्रभू ये क्या बोल दिया. अरे कुछ नहीं लग रहा बटवा ये साला. आणि रोहित भाऊंची घरी अटकलेली आहे इकडे अशा प्रकारे.
गुलीगत धोका झालेला आहे त्यांच्यासोबत. त्यांची घरी बुडाली आणि तिकडे चटकून राहिली आहे. आणि वातावरण मस्त झालेलं आहे एकदम. इकडे ना मला पण लपव. काय तू यार एकटाच लपतो यार, वाट लागली. आणि आमचा किरीस गेलेला आहे घरी काढायला. नाही काढा घेतलं. पाऊस पण आलेला आहे इकडे खूप. पोहायला लागलाय तो, घरी नाही काढत. आणि हा इकडे रेनकोट घालून हा मगारी जाई ना. वा जा करून ये जा. आम्ही लपतो इकडे. अरे पकड ये मोबाईल. हळूहळू हळूहळू सावकाश. हळूहळू सावकाश काम करा. आणि बसल्यात आम्ही मस्त इकडे कडावर. सरकू दे मला घरात. रोहित भाऊ स्माईल इकडे. वाव या. तर मित्रांनो आता आम्ही घरी जायला निघालेत आणि पाऊस पण खूप लागलेला आहे. आता काय बोलणार, आता भिजवलेलं आहे पाण्याने आम्हाला. छत्री बंद कर. तर मित्रांनो आता एवढाच ब्लॉगमध्ये. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तर चला बाय बाय.